हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे सगळ्यांचं. कसे आहे सगळेजण? आशा करते की सगळे खूपच मस्त असणार आहे. तर आज मी म्हणजे मराठीमध्ये बोलणार, म्हणजे मराठी आणि हिंदी. कारण आता जे मी बोलणार आहे तर खूप अशी लोक आहेत त्यांना हिंदी म्हणजे मराठी नाही समजत. तर म्हणजे ते हिंदीमध्ये ट्रान्सफर करणार आहे. आजचा व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे. आज मी घरी आहे, कामावर नाही गेले. कारण जरा थोडीशी तब्येत म्हणजे असं विकनेस सारखं वाटतं, त्यासाठी मी कामावर गेलेली नाही. तर विचार केला की आणि मार्गशीर्ष महिन्यातला आज तिसरा गुरुवार पण आहे. आता येईन तो गुरुवार शेवटचा गुरुवार असणार आहे. तर पूजा वगैरे सगळं करायचं होतं, त्यासाठी गेले नाही मी कामाला. तर कसं की पहिलं मराठीमध्ये सांगते. जास्त लोकांना मराठी समजत नाही, त्यासाठी मी हिंदीमध्ये पण बोलणार आहे. कांदिवली लालजीपाडामध्ये काल एक घटना घडली आहे बघा. जसं ते मालेगावमध्ये झालंय ना, तसंच पा 5 वर्षाची मुलगी, फक्त फक्त 5 वर्षाची मुलगी. आणि ती मुलगी म्हणजे ती मुलगी, अजून तिचे सगळे परिवारवाले ते सगळे ना माझ्या ओळखीचे आहेत. ती मुलगी माझी फ्रेंड राहत होती ना, तर तिकडे तिच्या घरी खेळायला वगैरे यायची. आणि म्हणजे बघितलेली आहे. आणि तिला शताब्दीमध्ये घेऊन गेले. तर शताब्दीमध्ये घेऊन गेले तिला. तर काय आहे ना की हालत खूप खराब आहे त्या मुलीची ना हालत खूप खराब आहे. 5 वर्षाची मुलगी आणि तो मुलगा आहे किती, 16 वर्षाचा मुलगा आहे. तर मला असं वाटतं की म्हणजे ह्या लोकांना जरा पण काही वाटत नाही का, हे असं म्हणजे त्या मुलीला गोड बोलून घेऊन गेला. बोलला तिला म्हणजे भजी घेऊन देतो, चॉकलेट घेऊन देतो. आणि 5 वर्षाची मुलगी म्हणजे तिला काय समजणार आहे एवढं. आणि त्या मुलाची वाटतं घरी कोणच नव्हते, ज्याचे आई वडील वगैरे कुठे गावी गेलेत. तर मला असं म्हणायचं आहे की म्हणजे हे सगळं ना व्हायलाच नको आहे मुलीबद्दल ना. म्हणजे आता बायकांना तर चला कोण हेच नाही करत, पण बायकांना तर कोण नाही सोडत. तर लहान लहान छोटे छोटे बाळ आहेत, ते मुलं आहेत, ते त्यांच्याशी पण तुम्ही असं करता. जरा पण माणुसकी नाही तुमच्यामध्ये. काय म्हणजे माझ्या फ्रेंडचा आता मला फोन आला. पहिला ती तिकडेच राहायची ना, तर तिने मला आता कॉल केला आणि मला सांगितलं, मला बोलली बघा म्हणजे हे देखो ऐसे ऐसे हुआ है. ती आहे यूपीची. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, 2 फ्रेंड आहेत माझ्या, एक इलाहाबादची एक यूपीची आहे. तर तिने मला ना लिंक पाठवली आहे फेसबुकवरती. तर मला बोलली बघ. आणि व्हिडिओ बघून एवढा अंगावरती काटा आला ना माझ्या, की असं कसं करू शकतात, अशी कशी माणसं असतात बघा. बापरे. आता त्या मुलीला शताब्दीमधून कुठे नायर हॉस्पिटलला पाठवलं वाटतं. तर आता बिचारी माहीत नाही ते जगणार की काय होणार. त्या आई वडिलांचा जीव कसा होत असेल आणि त्या मुलीला किती वेदना होत असतील. लहान बाळ आहे ते, लक्ष्मीचं रूप आहे ते. लोक अशी एकदम जनावरासारखे झालेत, खरं जनावरसारखे झालेत ना, काय बोलणार. तर मी विचार केला की म्हणजे माझे जे फॉलोअर्स आहेत, तर हिंदी असो मराठी असो, मी हिंदीमध्ये पण ट्रान्सफर करणार आहे. तर सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. आणि सगळ्यांनी म्हणजे मुलीची जरा थोडी काय बोलतात, मुलीची जरा थोडीशी काळजी घ्या. असं वाईट नजरा ठेवू नका, हे की नाही. सो हा 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 बाजूची मावशी आहे. तर आता मी हिंदीमध्ये ट्रान्सफर करते की आता
कांदिवली लालजीपाड़ा में ये घटना हुई है, कल की बात है। 5 साल की लड़की और 16 साल का लड़का। तो मतलब उसको मीठी मीठी बात करके अपने घर पे लेके गया, उसके साथ और फिर बाद में उसको चॉकलेट के बहाने लेके गया और उसको फिर मतलब उसके घर में कोई नहीं था, उसकी माँ बाप सब गाँव गए थे। तो वो लड़का जो है ना, वो बाहर निकल रहा था तो सब लोग आजू बाजू वाले ने देखा, उसको बहुत मारे वो लोग, वो लड़के को। ब्लीडिंग रुक नहीं रहा था बच्ची का, बहुत ब्लीडिंग हो रहा था। तो उन लोग ने उसको शताब्दी लेके गए और ये मेरी मतलब मुझे भी मालूम नहीं था। तो मेरी फ्रेंड का भी फ़ोन आया था मुझे, तो बोली कि पूजा देखो ऐसे ऐसे हुआ है अपने इधर लालजीपाड़ा में। तो और जो लड़की के साथ हुआ है वो लड़की और वो लड़के को भी मतलब मैं जानती हूँ। मेरी फ्रेंड जो रहती है ना, उसके घर के आजू बाजू में ही उन लोग का घर है और वो लड़की घर पे, मेरे फ्रेंड के घर पे ना खेलने के लिए आया जाया करती थी। तो बताओ इतनी मतलब लोगों में क्या बोलते हैं कि इंसानियत नहीं है बिल्कुल भी। आए दिन ये होते जा रहा है लड़की लोग के साथ, और वो ज़्यादा करके छोटे बच्चे के साथ। क्यों कर रहे हो भाई ऐसा? मेरा ये कहना है। आज मैं ना इसीलिए मतलब जिनको हिंदी मराठी समझ में नहीं आती, इसीलिए मैं हिंदी में बता रही हूँ, हिंदी में बोल रही हूँ कि सबको समझ में आ जाए। आप लोग अपने बच्चों का बहुत ख्याल रखो, किसी के साथ मत भेजो, किसी के साथ भेजने की ज़रूरत नहीं है। अपनी लड़कियों को वो पहले तो मतलब क्या बोलते हैं कि लड़की बचाओ लड़की पढ़ाओ। अरे कैसे बचाएंगे, कैसे पढ़ाएंगे जब ऐसे जानवर लोग हैवानियत के इस पे उतर आए हैं। तो मेरी तो यही मतलब इतना गुस्सा आ रहा है ना, मुझे ऐसा लग रहा है कि इसको ना इतना ऐसी सज़ा दे, मार के तो इसको कुछ नहीं होने वाला, ऐसी सज़ा दे कि ये तड़प तड़प के मर जाए सच में। दोबारा किसी मतलब छोटी बच्ची को देखे तो उसके रोंगटे खड़े हो जाए, ऐसी सज़ा होनी चाहिए इसके लिए। तो आप लोग कमेंट में ज़रूर बताना कि इसके साथ क्या किया जाए। और वहाँ पे ना कमलेश यादव है ना, हम लोग के इधर के, हम लोग मतलब मैं नहीं रहती वहाँ पे, पहले रहती थी। तो कांदिवली में कमलेश यादव नगर सेवक है। तो वो भी आप देख सकते हो फेसबुक पे जाके, वीडियो बहुत वायरल हो रही है। वो शताब्दी में वो लड़की को लेके गए थे, कमलेश यादव भी वहाँ जी पे, कमलेश यादव जी है वो भी है वहाँ पे। वो भी पूरे मतलब जो मामला है उसकी तहकीकात कर रहे हैं। लेकिन वो तो अपना काम करेंगे, लेकिन मेरा कहना यही है कि बस करो। ये लड़कियों को टारगेट बनाना, छोटी बच्चियों को टारगेट बनाना माता लक्ष्मी का रूप है, छोटी बच्चियाँ। तो आप लोग के घर में माँ बहन नहीं है, बेटी नहीं है, क्यों ऐसा करते हो? सच में बहुत गुस्सा आ रहा है मुझे, बहुत मतलब बहुत ज़्यादा गुस्सा आ रहा है मुझे। क्या हो रहा अभी, वो क्या बोलते हैं, वो जो मालेगांव में हुआ उसका पता नहीं क्या होगा, उसके माँ बाप का भी कितना बुरा हाल है। वो लड़की तो नहीं रही, अभी ये लड़की का भी पता नहीं, नायर भेजा है इसको, अभी पता नहीं क्या होगा। तो आप लोग दुआ कीजिए उसके लिए, लड़की बच जाए और ठीक हो जाए, क्योंकि ब्लीडिंग तो बहुत ही ज़्यादा हो रहा है। मतलब वो जो मैं न्यूज़ में देख के नहीं बता रही हूँ आपको, क्योंकि मतलब जो उधर के आजू बाजू है वाले हैं ना, मेरी फ्रेंड है ना, उसने बताया मुझे कि देख ऐसे ऐसे हुआ है और ब्लीडिंग बहुत ज़्यादा हो रही है करके। तो मेरा तो यही कहना है, सतर्क रहो, सावधान रहो और अपने बच्चियों को ऐसे दरिंदे से बचाओ। किसी पे भरोसा मत करो। चलो बाय।